भवनला आलेले आहात. तर ते कोराडीचा आपला जमिनीचा जे खूप मोठा मॅटर सुरू आहे आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावरती आरोप लागत आहे, काय सांगाल? दादा, मी रत्नदीप रंगारी आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की रेवाराम किसन रंगारी यांना प्लॉट क्रमांक 28A त्यांना मिळाला होता पुनर्वसनमध्ये, ज्या ठिकाणी सध्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहत आहे त्या ठिकाणी त्यांना रेवाराम किसन रंगारीला हा प्लॉट मिळाला आहे. बघून घ्या, हे गव्हर्नमेंटचे त्यांच्या महसूल विभागाचेच कागदपत्र आहे. यामध्ये लिहिलेलं आहे की प्लॉट क्रमांक 28A 8000 स्क्वेअरपैकी 720 रेवाराम किसन रंगारी हे बौद्ध समाजाचे आहे आणि यामध्ये खातेदार आहेत, सर्व डिटेल्स लिहिलेलं आहे. खातेदार आहे आणि त्यांच्या घरची सदस्य संख्या 10 आहे आणि त्यांनी चालन ह्या तारखेला भरली होती आणि एवढे पैसे भरलेले होते. म्हणजे अशा पद्धतीनं महसूल विभागामधला हा कागद आहे. विषय असा आहे की चंद्रशेखर बावनकुळे सांगत आहे की माझ्या आईने मला बक्षीसपत्र करून दिलेलं आहे, पण गव्हर्नमेंटच्या GR मध्ये असं आहे की पुनर्वसनचे प्लॉट बक्षीसपत्र पण करून नाही, विक्रीपत्र सुद्धा नाही ना गहाण सुद्धा नाही करू शकत. अशा पद्धतीने गव्हर्नमेंटच्या महसूल विभागाचे GR आहे. आणि एकीकडे ठीक आहे, तुम्ही म्हणताना तुम्हाला बक्षीसपत्र करून दिला, तर तेव्हाची तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरली का? त्या स्टॅम्प ड्युटीच्या GR आहे. त्या स्टॅम्प ड्युटीच्या GR मध्ये अशा प्रकारे पूर्ण पैसे भरा लागत होतं. म्हणजे एकीकडे तुम्ही सांगता की माझ्या आईने दिले आणि दुसरीकडे सांगता की स्टॅम्प ड्युटी भरली, तर एवढी स्टॅम्प ड्युटी भरा लागत होती त्यांना, चंद्रशेखर बावनकुळेंना. याचाच अर्थ की तुम्ही या रेवाराम किसन रंगारी जो परिवार आहे, जो कोराडीतला हा बौद्ध समाजाचा, याच्यावर तुम्ही अन्याय केला आहे. माझं एक महसूल मंत्री म्हणून फक्त एक निवेदन आहे तुम्हाला की त्या बौद्ध समाजात जो अन्याय झाला तो अन्याय दूर झाला पाहिजे व त्यांना पुनर्वसनचा प्लॉट मिळाला पाहिजे. हे बघा, 88च्या तहसीलदारचं पत्र आहे आणि त्यांनी भरलेलं चालन आहे, रेवाराम किसन रंगारी. आणि तुम्ही एकीकडे सांगता की ही प्रॉपर्टी प्रभावती माझ्या आईने दिलेली आहे, दुसरीकडे सांगतो की तुमच्या खसाडामध्ये पुनर्वसन झालं आहे, त्या खसाड्याचे हे कागदपत्र आहे. या ठिकाणी खसाड्याचे जे कागदपत्र आहे, या ठिकाणी एवढं मोठं तुमच्या महसूल विभागाचं आहे, याच्या पुरं शेरा दिला आहे की बक्षीस पत्राप्रमाणे. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही जसे कृष्णराव बावनकुळे, पुरुषोत्तम बावनकुळे, यदुनंदन बावनकुळे तुमच्या परिवाराला दिलं आहे सर्व, आणि यामध्ये तुमचे सर्व नातेवाईक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही अजून तुमच्या ज्या पत्नी आहे, ह्या तर पत्नी नरखेड साईडला राहत होते आणि 88ला त्यांचे नाव कुमारी ज्योती श्रीधर बोंद्रे यांच्या नावानं सुद्धा अशा प्रकारे म्हणजे विवरण केलेल्या प्लॉटचं, आणि इथे लिहिलं आहे शेरामध्ये पुरं बक्षीसप्रमाणे. का सर्वच का पुनर्वसनचे प्लॉट तर बक्षीसपत्रामुळे मिळालेले आहे तुम्हाला? म्हणजे याचाच अर्थ की तुम्ही कुठेतरी या पुनर्वसनच्या प्लॉटमध्ये फ्रॉड केला आहे, हा आमच्या खुलेआम तुम्हाला आरोप आहे. म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विनंती करतो की या बौद्ध समाजावर तुम्ही जो अन्याय केला त्यांना हा प्लॉट देण्याची मागणी करत आहे, आणि तुम्ही महसूल खात्याचे मंत्री म्हणून तुम्हाला आमचे निवेदन आहे. जय भीम, जय शिवराय.